तब्बल 12 वर्षांनंतर महाराष्ट्रातल्या तीर्थस्थानी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि नाशिक कुशावर्ती आणि रामकुंडावरती सिंहस्थ कुंभमेळ्याचा सोहळा होतोय। या महासोहळ्याकरता आजपासून आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी हे खास बुलेटिन सिंहस्थ कुंभ पर्व आम्ही घेऊन आलो। तब्बल 12 वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा भरलाय। आजच्या श्रावण पर्व काळात भाविकांनी पवित्र स्नान केलं। नक्की काय आहे या कुंभमेळ्याची महती पाहूया। कुंभमेळा ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा। पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्र मंथनातून अमृत कुंभ बाहेर निघाला। त्यावरून देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झालं। हे युद्ध सलग 12 दिवस चाललं। कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो। त्यामुळे दर 12 वर्षांनी 4 ठिकाणी महाकुंभमेळा आयोजित केला जातो। देव आणि दानवांच्या युद्धात अमृत कुंभातील 4 थेंब जमिनीवर पडले। ज्या 4 ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले त्या 4 ठिकाणी कुंभमेळे भरतात। पहिला थेंब हरिद्वार मधील गंगा नदीत, तर दुसरा थेंब उज्जैन इथल्या क्षिप्रा नदीत आणि तिसरा थेंब नाशिक इथल्या गोदावरीत, तर चौथा थेंब प्रयाग इथल्या गंगा यमुना सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला। त्यामुळे आज ही 4ही ठिकाणं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत। दर 3 वर्षांनंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षात अलाहाबाद प्रयाग, उज्जैन, नाशिक त्र्यंबकेश्वर, हरिद्वार या 4 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षांनंतर अलाहाबाद इथे महाकुंभमेळा भरतो। असं म्हणतात की जेव्हा गुरु आणि सूर्य राशी चक्र चिन्ह सिंह राशीत येतात तेव्हा कुंभ नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मध्ये भरतो। ही पर्वणी तब्बल 12 वर्षांनी येते आणि सिंहस्थच्या रूपात ओळखले जाते। कुंभमेळ्याला आलेले भाविक एकत्र येऊन विविध संस्कार आणि अनुष्ठान करतात। अनेक धार्मिक विधीही केले जातात। धार्मिक विचार विमर्श, भक्ती गायन यासोबतच मोठ्या संख्येने संत महात्मे, स्त्रिया आणि गरीब लोकांसाठी या ठिकाणी भोजनाचं आयोजनही केलं जातं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर। श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभ पर्वाला आज श्रावणी सोमवारचं कोंदण लाभलं। त्यामुळे हर हर महादेवच्या गजरातच त्र्यंबकेश्वरात या विशेष पर्वकालाला सुरुवात झाली। पर्वकाळाच्या निमित्तानं साधू महंतांनी ब्रह्मगिरीच्या कुशीमधल्या कुशावर्त तीर्थावरती श्रावणातलं पर्व स्नान केलं। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। देशभरामध्ये 12 वर्षामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो आणि त्यातला एक कुंभमेळा आता नाशिकमध्ये सुरू आहे। नाशिकमध्ये 2 ठिकाणी हा कुंभमेळा भरत असतो, रामकुंड आणि कुशावर्त परिसरात। आपण बघू शकतोय की हे कुशावर्त परिसर आहे। या कुशावर्त परिसरामध्ये या ठिकाणी अमृताचे थेंब सांडले आहेत असं म्हटलं जातं। मंथनाच्या वेळी हा प्रकार घडला आणि त्यावेळेस हे अमृताचे थेंब या ठिकाणी सांडल्यामुळे दर 12 वर्षांनी या ठिकाणी सर्व भाविक, सर्व साधू महंत, देशभरातले सर्व महंत या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी गोदावरीच्या या उगमस्थानी या ठिकाणी स्नान करतात। याच कुशावर्ताच्या मागच्या बाजूला ब्रह्मगिरीचं या ठिकाणी स्थान आहे जिथून गोदावरीचा उगम झालाय आणि त्या गोदावरीच्या उगमस्थानी या ठिकाणी लोक श्रद्धेनं स्नान करण्यासाठी येतात। आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि त्यातल्या त्यात कुंभमेळ्यातला पहिला सोमवार आहे। त्यामुळे याला विशेष असं महत्त्व या ठिकाणी आहे। त्यामुळे देशभरातून लाखो भाविक आज या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सर्वच लोक या ठिकाणी कुशावर्तामध्ये गोदावरीतल्या या पाण्यामध्ये डुबकी मारून पुण्य मिळतं अशी श्रद्धा या ठिकाणी त्यांची सर्वांची दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर, नाशिक। श्रावण पर्वकाळ या काळाला केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वच नाही तर याला एक वैज्ञानिक महत्त्व देखील आहे। आजच्या पर्वकाळाचं महत्त्व आपण जाणून घेऊ स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांच्याकडून। श्रावणातलं पहिलं स्नान त्र्यंबकेश्वरात सुरू झालेलं आहे। कुंभपर्व मधलं हे पहिलं स्नान असल्यामुळे याला विशेष असं महत्त्व आहे। आज श्रावणातल्या या दर्शनासाठी, महादेवाच्या दर्शनासाठी आणि स्नानासाठी सर्व लोक महाराष्ट्रातून, देशभरातून इथं आले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही साधू महंत सुद्धा आहेत जे या ठिकाणी स्नान करत होते। क्या इसका महत्व है आज के स्नान का श्रावण में? जो आज महाराष्ट्र और गुजरात ये त्र्यंबकेश्वर क्षेत्र में अश्वमेध सहस्त्राणी गोमेध शतैनचा करोड़ों अश्वमेध गोमेध वाजपेयी यज्ञों का जो फल होता है, आज ये ब्रह्मद्रवा गंगा और प्रेमद्रवा गोदावरी का जो
कुशावर्त कुंड है। इसमें स्नान करने से साक्षात शिवलोक की प्राप्ति होती है, चित्त वृत्ति का निरोध होता है, टेंशन फ्री होता है व्यक्ति और उसके जीवन में परम शांति की प्राप्ति होती है। श्रावण के अंतर्गत भगवान शिव का नमः संभवाय च मयोभवाय शंकराय च महेश्वराय शिवाय च शिवोतराय च भगवान शिव का जल से अभिषिंचन किया जाता है, अभिषेक किया जाता है, जिससे भगवान शिव का जो विष है वो भी प्राय शांत होता है और शिव के जल चढ़ाने मात्र से अनेक कामनाओं की सिद्धि भक्तों की प्राप्त होती है। ऐसा शिव पुराण वेदों में वर्णन किया गया है। आज के दिन भगवान शिव का 1 लक्ष्य 1000 या एक बेलपत्रेण, एक बेलपत्र, एक पुष्प चढ़ाने से और एक बूंद इस कुशावर्त गोदावरी का जल चढ़ाने से अनेक पुण्यों की फल की प्राप्ति होती है, जो जीवन का लक्ष्य उद्देश्य प्राप्त होता है। ये और उसके साथ साथ आज ये कुंभ पर्व भी शुरू हो चुका है। सिंहस्थ का ये पहला स्नान है। शाही स्नान तो 29 सितंबर को है, तो आज के स्नान में और उस स्नान में क्या फर्क है? पर्व स्नान है ये और वो विशेष स्नान है, तो फल तो विशेष में है और इसमें भी है। जो भी जल में स्नान करता है उसको कुंभ स्नान का फल प्राप्त होता है। पर्व स्नान में विशेष जल के अंदर एक प्रतिरोधात्मक क्षमता उत्पन्न होती है, जो कास्मिक पावर है, एनर्जी है, तरंगें हैं, जिस जल के अंदर एक तरह से ज्वालाओं का उद्भूत होता है और उससे अनेक तरह की बीमारियां, व्याधियों के शमन का प्रभाव है। लेकिन जल में जब पर्व आते हैं, बृहस्पति, शुक्र और चंद्र के संयोग से जल में एक विशेष तरह की कास्मिक पावर उत्पन्न होता है। एकूणच वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा या स्नानाला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। 12 ज्योतिर्लिंगात आद्य ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्वराला लाखो भाविकांनी गर्दी केली। ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी त्रिमूर्ती एकाच ठिकाणी असणारं भूतलावरचं हे एकमेव ज्योतिर्लिंग। या शिवलिंगाचं दर्शन आपण करतोय थेट गाभाऱ्यातून। कुंभ पर्वातला आज पहिला श्रावणी सोमवार। त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी शेकडो भाविक देशभरातून आज नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वरमध्ये उपस्थित झालेत। आपण आहोत या आद्य ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी, बघू शकतोय त्र्यंबकेश्वराचं दर्शन आपण घेऊ शकतोय। थेट त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यामध्ये आपण आहोत। पूर्ण मंदिर जे आहे ते या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। पूर्ण सीसीटीव्ही सुरक्षा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। पूजा ही सुरू आहे त्र्यंबक महाराजांची। पूजक त्र्यंबक महाराजांची पूजा करतायत। आज श्रावण सोमवार असल्यामुळे या ठिकाणी हा सर्व अभिषेक केला जातोय आणि सर्व भाविक आज श्रावण सोमवारच्या निमित्तानं आणि कुंभ पर्वाच्या निमित्तानं कुशावर्तात स्नानही करतायत। कुशावर्तात स्नान करून त्र्यंबक महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी श्रावण सोमवार साजरा करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर, नाशिक। कुंभपर्वामधला पहिला श्रावणी सोमवार असल्यानं कपालेश्वर मंदिरासह नाशिकच्या गोदाकाठच्या मंदिरांमध्ये दर्शनाकरता भाविकांनी मोठी गर्दी केली। या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्याकरता पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त नाशिकच्या गोदाकाठावर भाविकांची प्रचंड गर्दी होताना दिसते। रामकुंड आणि त्या परिसरातली जे सर्व मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। पवित्र रामकुंड आणि गोदापात्रामध्ये स्नान करण्याबरोबरच आजूबाजूच्या मंदिरांचं दर्शन घेताना भाविक दिसत आहेत। त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे, बॅरिकेड्स लावलेले आहेत। आपल्याबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवसरे सर आहेत। काय सांगाल सर, बंदोबस्त कशा पद्धतीने चालू आहे? एक मोठं आव्हान ह्या सर्व पर्वणी काळामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये दिसून येत आहे। या ठिकाणी भाविकांना अडथळे होऊ नयेत, मुक्तपणे फिरता यावं म्हणून वाहनांना प्रतिबंध केलेला आहे। रामकुंड व त्या परिसरामध्ये वाहनांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे संशयित आहे त्यांची BDDS पथक, ATC पथक यांच्यामार्फत तपासणी केलेली जाते आहे। श्वान पथकही त्यामध्ये सामील आहे। संशयितांची तपासणी केली जात आहे आणि या माध्यमातून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर साधारण किती पोलीस ह्या संपूर्ण परिसरामध्ये आज तैनात आहेत? रामकुंड ते टाळकुटेश्वर या परिसरामध्ये साधारण 150 ते 200 पोलीस आहेत। सोबत त्यांच्या होमगार्ड देखील आहेत। एकंदरीत आपण बघतो ह्या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। केवळ वर्दीतले पोलीस नाही तर साध्या वेशातले पोलीस देखील कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेताना दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। मंदिरांची नगरी म्हणून ओळख असणाऱ्या नाशिक शहरामध्ये गोदावरीच्या काठावरच एक मंदिर आहे। या मंदिरात नंदी नाही आणि जगातलं हे असं एकमेव मंदिर आहे।
नाशिक शहरातल्या रामकुंडा समोरच्या टेकडीवर वसलेलं भगवान शिवशंकराचं जागृत स्थान अर्थात कपालेश्वर मंदिर. स्वतः श्री विष्णूंनी इथं शिवपिंडीची स्थापना केल्यानं कपालेश्वराच्या दर्शनातून 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचं पुण्य लाभतं असं मानलं जातं. शिवाय भगवान शंकरांनी स्वतः इथे निवास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो. पूर्वी शहराबाहेरील टेकडीवर असणारे हे मंदिर आता मध्यवस्तीत आलंय. दररोज हजारोंच्या संख्येनं भाविक इथं दर्शनासाठी येतात. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे शंकराच्या मंदिरात असलेला नंदी या मंदिरात दिसत नाही आणि यामागील आख्यायिका मोठी रंजक आहे. शंकर यातून पातक झालं होतं ब्रह्महत्येचं, तर ते पातक कसं गेलं याचं मार्गदर्शन नंदीने केलं आणि नंदीच्या हातून झालं होतं ब्रह्महत्या. तर त्या ब्रह्महत्यामुळे नंदीने अरुणा वरुणा गोदावरी हा संगम खाली आहे, तिथे त्यांनी स्नान केलं, शंकराने स्नान केलं, खाली म्हणून या ठिकाणी सबंध त्रैलोक्यामध्ये हे एकच मंदिर असं आहे की असं मंदिर कुठेच नाहीये. वर्षभर या मंदिरात धार्मिक पूजा विधी आणि उत्सव पार पाडले जातात. दर शनिवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत महापूजा आणि रात्री 9 वाजता महाआरती होते. भगवान शंकर आणि इतर ग्रहांना आवाहन केलं जातं. श्रावण महिन्यात तर भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. दर सोमवारी कपालेश्वराची मिरवणूक काढतात. दिवाळीनंतर सुंदर नारायण आणि कपालेश्वर मंदिर यांचा हरिहर भेट हा महोत्सव शंकर आणि विष्णू भक्त यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. राजा नामक राजानं 1937 साली या मंदिराचा बांधकाम केलं, त्याला भव्य असं रूप दिलं आणि पुढे मग होळकरांच्या काळात त्याच्या समोरचं सभागृह आणि इतर रचना या ठिकाणी झाली. नाशिकमधल्या सर्वाधिक गर्दी असणारं, सर्वाधिक भाविकांना दर्शन घडवणारं मंदिर म्हणूनही या कपालेश्वराची ख्याती आहे. नाशिकमध्ये पर्यटनासाठी किंवा देवदर्शनासाठी आलेला पर्यटक भाविक या कपालेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय माघारी परतत नसल्यानं शिवभक्तांच्या संख्येत वाढच होताना दिसतीये. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, नाशिक. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर कुंभनगरीत 15 ऑगस्ट पासून आखाड्यांच्या ध्वजारोहणाला सुरुवात झाली. आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर त्यांची पेशवाई काढली जाते. याच निरंजन आखाड्याच्या पेशवाईत छोटे वारकरी सहभागी झाले होते. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. हे छोटे वारकरी वर्षभर या शाळेमध्ये राहतात, वारकऱ्यांचं शिक्षण घेतात, त्याचबरोबर इतर भाषेचं आपलं जे सर्वसामान्य शिक्षण असतं ते शिक्षण देखील घेतात. काय सांगशील, आज तू या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेला आहे, या वारीमध्ये सहभागी झाला आहे? मी हे सांगत आहे की आज आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पर्व काळासाठी आलेलो आहे. तर आमची संस्था गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आंबेगाव जावळी तालुका सातारा जिल्ह्यामधनं यामधनं आलेली आहे. सर्व वारकरी आपण बघतो हे आषाढी वारीमध्ये जाताना आपल्याला दिसून येतात. आषाढी वारी पंढरपूरच्या दर्शनासाठी जातात विठ्ठलाच्या. तुम्ही आता त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेला आहात. काय फरक जाणवतोय तुला? आता आम्ही हरिपाठ सादर करत आहे, आणि ज्ञानोबा माऊलीच्या घोषामध्ये त्र्यंबकेश्वरला जात आहे. या दिंडीमध्ये सामील होत आहे. आता एकंदरीत आपण बघतो आहे एरवी हे सर्व वारकरी मंडळी आहेत हे आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुराचं दर्शन घेतात. मात्र आज त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन त्र्यंबकराजाचं दर्शन घेत आहेत. कुठेही जा, भगवान हा एकच आहे, फक्त आपण त्याची भक्ती करावी, श्रद्धा सुमनं अर्पण करावी, एवढाच संदेश हे लहान वारकरी देताना दिसून येतात. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.